समोर उपस्थित सर्व सन्माननीय सर्वांचं या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत। स्नेहालयाच्या विविध प्रकल्पामधील उडाण या बालविवाह प्रतिबंधाच्या प्रकल्पाने राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त बालविवाह मुक्त भारत आणि मानवाधिकार युक्त भारत ही संकल्पना घेऊन 16 ते 26 जानेवारी या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये बालविवाह विरोधात जनजागृती सायकलीचे आयोजन आपण केलेले होते। याचे उद्घाटन दिनांक 16 जानेवारीला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते झालं। ही सायकल यात्रा स्नेहालयामधून निघून स्नेहालयाच्या MIDC पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, अकोला, संगमनेर, राहुरी, सोनई, शनी शिंगणापूर आणि आता परत अहमदनगर आणि परत स्नेहालय असा एकंदर 441 किलोमीटरचा प्रवास या सायकल यात्रेने केलेला आहे। या सायकल यात्रेमध्ये 60 मुलांचा समावेश होता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा। हे तालुके आहेत, या तालुक्यातील वेगळ्या वेगळ्या 500 पेक्षा जास्त गावातील शाळांना, कॉलेजेसना या लोकांनी भेटी दिल्या। या दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सामाजिक संस्था आणि लग्न लावणारे विविध घटक यांना प्रत्यक्ष भेटून बालविवाह त्याविषयीचा कायदा आणि बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम याबाबतची जनजागृती करण्यात आली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बेटी बचाव बेटी पढाव, मुलीच्या जन्माचे स्वागत करा अभियानाच्या प्रेरणास्थानी असलेल्या डॉक्टर सुधा कंक्रिया, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तसेच बाल संरक्षण अधिकारी, त्याचबरोबर नितीन खाडे सर प्रमुख सल्लागार, रोटरी क्लब अहमदनगरचे सचिव दीपक गुजराती, अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशनचे मुळे सर, रोटरी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख सर, राजमुद्रा अकॅडमीच्या संचालिका नंदाताई पांडवे यांचे विद्यार्थी आणि स्नेहालयाच्या विविध प्रकल्पातील विविध कार्यकर्ते आणि मान्यवरांनी सदरच्या यात्रेमध्ये सहभाग नोंदवला। तसं बघायला गेलं तर उडाण प्रकल्पाचं काम गेल्या 4 वर्षापासून चालू आहे, परंतु आजपर्यंत जितके विवाह थांबवले म्हणजे 300 पेक्षा जास्त विवाह थांबवण्यात आलेले आहेत बालविवाह। परंतु जेव्हा ही काम चालू होतं तेव्हा असं लक्षात आलं की समाजामध्ये बालविवाह आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव तसेच कोण बालविवाह रोखू शकतो त्याबाबत लोकांना माहिती नाही। त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढतच चालले आहे आणि ते रोखण्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नाही। त्यामुळे या संबंधीची जनजागृती करणे आवश्यक होते, म्हणून सदरची सायकलची रॅली आपण काढलेली होती। रॅलीमध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि विविध स्नेहालयाच्या विविध प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी सदरच्या रॅलीमध्ये शाळा, कॉलेजेसना, ग्रामपंचायतींना, SD स्टँडवरती, गर्दीच्या ठिकाणी, ऊसतोडी कामगारांच्या पालावर जाऊन पथनाट्य सादर केलं आणि बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामध्ये जनजागृती केलेली आहे। मुलगी वाचवा, मुलीच्या जन्माचे स्वागत करा, मुलगी शिकली की ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आपल्याला व्यासपीठावर दिसत आहे। स्त्री जन्माचे स्वागत या मोहिमेत प्रचारक म्हणून भूमिका बजावणाऱ्या माननीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचा सन्मान करण्यासाठी मी भाग्यश्री ताई जरंडीकर यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। आज 26 जानेवारी आपला भारतीय प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस। सर्वप्रथम मी भारत मातेला वंदन करते, भारत देशाला सलाम करते। आजचा दिवस महामंगल दिवस आहे आणि आजच्या या पवित्र अशा दिवशी आज बालविवाह मुक्त भारत, मुलीच्या जन्माचे स्वागत अशी जी सायकल रॅली गेल्या 11 दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यामधून मार्गस्थ झाली होती, आज तिचं परत एकदा स्नेहालयामध्ये स्वागत होत आहे। मी मनपूर्वक अभिनंदन करते सर्वांचंच
खास अभिनंदन आहे आज नितीनजी झाडे सरांचं, प्रवीणजी कदम सरांचं, विकासजी सुतार सरांचं, प्राध्यापक नंदाताई पांडुले मॅडमचं आणि सर्व टीमचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आजच्या या संपूर्ण 11 दिवसाच्या प्रवासामध्ये राजमुद्रा या अकॅडमीच्या सर्व भगिनी याच्यामध्ये सहभागी झाल्या. स्नेहालय उडान परिवारातील युवा पिढी याच्यामध्ये सहभागी झाली आणि आताच प्रस्तावनेमध्ये सांगितलं की एवढा मोठा प्रवास करून अनेक लोकांना भेटले, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, अनेक जे लग्न लावणारे भटजी असतील त्यांना किंवा त्यामध्ये सहभागी होणारे किंवा गावामध्ये जाऊन ग्रामसेवक असतील किंवा गावकरी असतील त्यांना किंवा बस स्टेशनमध्ये, रेल्वे स्टेशनवर, बाजार जिथे भरतो तिथे, म्हणजे जिथे जिथे करून लोक असतील तिथे तिथे ही रॅली गेली, सायकलवरून गेली. त्यामुळे सर्वांशी संवाद साधणं अगदी सोपं झालं, सहज झालं आणि खरोखरच जी काळाची गरज आहे ती काळाची गरज ओळखून ही रॅली इथे सफल झाली असं मी म्हणेन आणि त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या संपूर्ण प्रवासामध्ये स्नेहालय उडान प्रकल्प, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, राजमुद्रा आणि विविध स्थानिक संस्थांनी सक्रिय असा सहभाग केला. कारण हा प्रश्न हा समाजाचा प्रश्न आहे. हा प्रश्न एकाचा प्रश्न नाही किंवा एका समाजाचा प्रश्न नाहीये, तर संपूर्ण समाजाचा हा प्रश्न असल्यामुळे सगळ्यांनी याच्यावर विचार मंथन करणं आणि ते विचार मंथनाचं जे अमृत निघेल ते आपल्या कृतीतून दाखवणं फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज आपला गणतंत्र दिवस आहे आणि या निमित्ताने जी थीम आपल्या देशाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे आणि ती थीम म्हणजे विकसित भारत. विकसित भारत आपल्याला करायचं आहे आणि त्याकडे आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या भारताचे अनेक बलस्थानं आहेत. त्या बलस्थानामध्ये एक फार मोठं छान असं बलस्थान म्हणजे आपल्याकडे असणारी तरुणांची संख्या, आपल्याकडे असणारी युवक आणि युवतींची संख्या, ती सगळ्या भारतामध्ये, भारताने सगळ्या जगामध्ये भारतामध्ये ती अधिक आहे. म्हणजे सगळ्या जगाच्या लोकशाहीचा, जगाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर सर्वात अधिक तरुणांची लोकसंख्या ही भारतामध्ये आहे आणि हे भारताचं खूप मोठं असं बलस्थान आहे. आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृती हेच मोठे बलस्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता, एकता, अखंडता अशा सर्व तत्वांचं म्हणजे फक्त सांगितलं नाही तर त्या आचरणातून सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणूनच आपली भारतीय संस्कृती सगळ्या जगामध्ये अव्वल आहे, उच्च आहे, उंच आहे. आणि आता लवकरच आपला देश हा भारत गुरु, हा विश्वगुरु होणार यात काही शंकाच नाही. आपण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर भारताने वैज्ञानाच्या दृष्टीने पण खूप चांगली प्रगती आता केलेली आहे. आणि आपण जर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर ऍक्च्युली अध्यात्माचं साम्राज्य जे आहे ते आपल्या भारत देशामध्येच आहे. अध्यात्माचा उगम सुद्धा आपल्या भारत देशामध्ये झालेला आहे. आणि असं म्हटलं जातं आता जर परिवर्तन व्हायचं असेल, सकारात्मक परिवर्तन व्हायचं असेल तर त्या आध्यात्मिक क्रांतीनेच होणार आहे. आणि त्याचं स्वरूप, त्याचं मूळ आणि त्याचा विस्तार हा सगळं काही आपल्या भारत देशामध्ये आहे. तरी परंतु आपल्यामध्ये सामाजिक प्रश्न मात्र अनेक आहेत. विकसित भारत होण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आणि या आत्मपरीक्षणामध्ये आपण कुठे कमी आहोत, कुठे आपली कमजोरी आहे, कुठे आपला विकनेस आहे, या सगळ्याचा अभ्यास करून नको असलेल्या गोष्टी काढून टाकायला पाहिजेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते कशा वाढतील याकडे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे खूप मोठं बलस्थान, मी आता सांगितलं की तरुणांची संख्या जास्त आहे
आणि हीच राष्ट्रशक्ती आहे. परंतु या राष्ट्रशक्तीला योग्य वळण कसं लागेल, विधायक दिशेने ते कसे चालतील आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, ज्याला आपण आमच्या आध्यात्मिक भाषेत आम्ही रूहानी पर्सनॅलिटी असं म्हणतो, म्हणजे अशी पर्सनॅलिटी की ती सगळ्यांना मदत करणारी असावी, अशी पर्सनॅलिटी की ती भारतीय संस्कृतीचं पालन करणारी असावी, अशी पर्सनॅलिटी की जिथे सद्गुणांचा गुणाकार झालेला आपल्याला दिसला पाहिजे, अशी एक पर्सनॅलिटी, अशी युवकांची पर्सनॅलिटी होण्याची आज काळाची गरज आहे. पण तिथे मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह आपल्याला दिसतंय की सामाजिक प्रश्न, जसं आपण म्हणतो बालविवाहाचा सामाजिक प्रश्न आहे, स्त्री भ्रूण हत्येचा सामाजिक प्रश्न आहे, तसाच युवकांचा व्यसनाकडे जो कल झालेला आहे किंवा अनेक युवक जे व्यसनाधीन होऊन पाहत आहेत, हा सुद्धा एक सामाजिक प्रश्नच आहे. आणि अनेक वेळा आपण पाहतो की अनेक प्रकारच्या वैज्ञानिक सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत, पण त्या सुविधांना अशा नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू आहेत. त्यातली जी सकारात्मक बाजू आहे त्याचा आपण वापर करून कसं आपण पुढे जाऊ याचा विचार व्हायला हवा, आणि त्याची जी नकारात्मक बाजू आहे ती आपल्याला कशी बाजूला साधता येईल याचाही विचार मंथन व्हायला पाहिजे. तरच आपला भारत हा विकसित भारत होणार आहे. आणि या रॅलीच्या माध्यमातून आपण गावोगावी जाऊन, खेडोपाडी जाऊन, सगळ्या जनमानसांना सोबत घेत, आणि एक NSSचा पण कॅम्प होता, आम्ही सगळेजणच त्या कॅम्पला उपस्थित होतो. त्याद्वारे पण म्हणजे गावामध्ये जाऊन, छोट्या गावामध्ये जाऊन, ग्रामसभेच्या माध्यमातून असेल, गावकऱ्यांच्या सोबत झालेल्या चर्चेच्या माध्यमातून असेल की हे जो दोन प्रश्न आहेत, जसे प्रश्न पुष्कळ आहेत, पण या रॅलीच्या माध्यमातून आपण हे दोन प्रश्न सोडवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. आणि या रॅलीच्या माध्यमातून हे दोन सुविचार हे माणसाच्या मनामध्ये पेरले गेलेले आहेत. जसं आपण बी पेरतो, बी पेरलं की त्याला पाणी पण घालावं लागतं, पाणी पण घालावं लागतं, खत पण घालावं लागतं, त्याला ऊन पण द्यावं लागतं, त्याला जपावं पण लागतं, तर मग ते मोठं होतं. तसंच आता हे बीज आपण रोवलेलं आहे, याला आपल्याला अधूनमधून पाणी पण घालावं लागणार आहे. अधूनमधून ते कुठले म्हणजे जनावरे येणार नाही, त्याला खाऊन टाकणार नाही, यासाठी त्याची पालना, त्याची संभाळ, त्याला कुंपण सुद्धा आपल्याला घालावं लागणार आहे. आणि अधूनमधून ऊन सुद्धा, सूर्यप्रकाश सुद्धा त्याला दाखवावं लागणार आहे. म्हणजे आपण बीजारोपण करून थांबलो असं होणार नाही. परंतु मला खात्री आहे आणि खूप खूप अभिनंदन राजमुद्राच्या सगळ्याच, आणि राजमुद्रा आणि उडानच्या सर्व सभासदांचं खूप अभिनंदन आहे. आणि यामध्ये मुख्य दोन अभिनंदन या तिघांचं इतकं कौतुक आहे. आणि खरोखरच म्हणजे एक माता आहे आणि हे दोघं जण युवक आहेत, या सगळ्यांनी मिळून पूर्ण 11 दिवसामध्ये हे तिघही 11 दिवस या जन आंदोलनामध्ये उपस्थित होते. मी आता आपल्याला सांगत होते की बीजारोपण करून आपण आलेलो आहोत, पण त्याला खतपाणी घालणं, त्याला सूर्यप्रकाश देणं आणि त्याचा सांभाळ करणं याची मला किंचितही चिंता वाटत नाही. त्याचं कारण हे तिघ जण आहेत. या तिघांमुळे नक्कीच हे सगळं रोपटं मोठं होणार आहे, त्याचा वृक्ष होणार आहे, त्याला चांगली गोड फळं आणि फुलं येणार आहे. म्हटलं जातं की कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे, नीम बोने वालों को आम कैसे मिलेगे. म्हणजे आपण गोड फळांची म्हणजे गोड अशा बीजांचं रोपण केलेलं आहे आणि त्याची फळं समाजामध्ये गोडच मिळणार आहे. परत एकदा जोरदार या तिघांसाठी टाळ्या वाजल्या. विकसित भारत होण्याच्या दृष्टीने एक आपण छोटीशी आता शपथ घेऊया. मी आपण सर्वांना विनंती करते की आपण आपल्या जागेवर उभं राहावं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझा देश विकसित भारत होणार आहे. त्यासाठी मी माझे वैयक्तिक, सामाजिक, नैतिक योगदान देत आहे. मी बालविवाह
बालविवाह करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी कुठलंही व्यसन करणार नाही, करू देणार नाही. मी भारत मातेच्या चरणी वंदन करत आहे. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात करायचे. भारत माता की वंदे. गेली 10 दिवस नगर जिल्ह्याच्या गावाखेड्यातून प्रवास करत समाजाचे प्रबोधन करत त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे आमचे सायकल यात्री. ही सायकल यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक माणूस आणि या सायकल यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व सामाजिक संस्था, संघटना या सर्वांचे खरं तर मी एक स्त्री म्हणून आभार मानते आणि या सर्वांना आपण केलेल्या अमूल्य कामासाठी अभिनंदन करते. यासोबतच या सायकल यात्रेची धुरा ज्या खांद्यांवर होते असे प्रवीण कदम सर समन्वयक उडान प्रकल्प यांचा सन्मान करण्यासाठी मी हनीफ शेख सरांना विनंती करते. या सायकल यात्रेमध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग होता अशा नंदाताई पाटोळे, राजमुद्रा अकॅडमी यांचा सन्मान करण्यासाठी मी ॲडव्होकेट भाग्यश्री जगंडीकर यांना विनंती करते. स्नेहालयाच्या युवा निर्माण प्रकल्पाचे समन्वयक विकास सुतार सरांचा सन्मान करण्यासाठी मी नितीन ठाडे सरांना विनंती करते. की कामना, बोलो भारत माता की. सर्वांना स्वतंत्र प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. कारण हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. पण या दिवशी मी उपस्थित होतो. पण सगळ्यांपासून मी जेव्हा मला सगळ्यांना प्रजासत्ताक दिन साजरा करायला भेटला तेव्हा मन शांत झालंय. तर प्रथमतः सर्व मान्यवर, त्याचबरोबर समोर माझ्यासोबत असलेले सर्व सायकल यात्री, त्याचबरोबर माझ्यासोबत समन्वय टीम जी होती त्या, तसेच समोर बसलेले सर्व जे श्रोते आहात आणि आमच्या सर्वांचे मनोगत आणि आमचा अनुभव ऐकतात त्यांना पण मी प्रणाम करतो. कारण आमचा जो प्रवास होता तो खूप भयानक होता. कारण आम्हाला तो अनुभवायचा होता. अनुभव हा वाईट जरी असला तर तो भविष्यामध्ये उपयोगी असतो. मी 100% सगळ्या सायकल यात्रेने केलेला आहे. कारण मी सायकल यात्रेचा जेव्हा फीडबॅक घ्यायचो प्रत्येक वेळेस विचारायचो की तुम्हाला काय शिकायला भेटलं. प्रत्येक वेळेस मी त्यांना विचारायचो की तुम्ही याच्यातून बालविवाहाची जनजागृती करताय, पण तुम्हाला त्यांचे प्रश्न कळताय का, तुम्हाला त्यांच्या समस्या कळताय का, बालविवाह का केला जातो याच्या संशोधन तुम्ही शोधतायत का, या विषयाची सुद्धा मी विचारणा सायकल यात्रांना करत होतो. आणि त्या माध्यमातून, कारण मला ही सायकल यात्रा पूर्ण करायची नव्हती मित्रांनो. सायकल यात्रा ही तर होतच जाईल, वेगवेगळ्या विषयावर होत जाईल, पण माझे जे 60 मित्र मला मिळाले आहेत त्या 60 मित्रांना मी प्रणाम करतो. कारण आपला अहमदनगर जिल्हाच नव्हे ते संपूर्ण भारत बालविवाह मुक्त करणार आहे. सर्वांनी त्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे सर्वांना की या 60 मित्रांनी जर ध्यास जर घेतला तर संपूर्ण भारत बालविवाह मुक्त होणारच आहे. कारण आम्ही दिशा ठरवलेल्या आहे. प्रत्येकासोबत वैयक्तिक बोलणं झालेलं आहे आणि या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे की सर्वांसोबत सातत्यपूर्वक मी समन्वयित राहणार आहे. भविष्यामध्ये जरी त्यांना वाटतंय की बालविवाह थांबवायचा आहे आणि कोणत्या समस्या आहेत त्यासाठी उडान हा प्रकल्प कधीच त्यांच्यासाठी तयार असणार आहे. आणि उडान प्रकल्प फक्त उडान टीम चालवणार नाही, स्नेहालय संस्था चालवणार नाही, त्यामध्ये रोटरी क्लब आहे, त्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन आहे, त्यामध्ये जर विचार केला ज्या ज्या मला सामाजिक संस्था भेटलेल्या आहेत, जे कार्यकर्ते मला मिळाले आहेत, त्याचबरोबर ज्या पूर्वनियोजनासाठी सर्व सातत्य दिवस रात्र कष्ट करणारे सर्व तालुका स्तराचे रोटरी क्लब असेल, त्याचबरोबर पत्रकार बांधव असेल माझे, हे सर्वांनी खूप प्रयत्न केलेला आहे.
मी सांगू इच्छितो की आनंदाची बातमी अशी आहे की ज्यावेळेस राज्य बाल हक्क आयोग राष्ट्रीय बाल हक्क आयोग सोबत मीटिंग घेत होतं त्यावेळेस त्या ठिकाणी भारतच्या मीटिंगामध्ये उडान या प्रकल्पाची उल्लेखनीय कामगिरीची तिथं चर्चा झाली. त्या चर्चेतून लक्षात आलं की भारतामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी समस्या नाहीये तर संपूर्ण भारतामध्ये ही समस्या आहे. या भारताची समस्या जर संपवायची असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जसा एक विचार तयार झालेला आहे, एक विचार आलेला आहे आणि या विचाराने ते काम केले जात आहे ते कुठेच कोणत्याच जिल्ह्यामध्ये भारतातल्या केलं जात नाहीये. त्यासाठी आपली खास करून आपल्या अहमदनगर जिल्ह्याची त्या सर्व भारतामध्ये होणारे बालविवाह कशा थांबवता येईल यासाठी त्यांनी मदत मागितलेली आहे. यासाठी सुद्धा खूप कौतुक आहे की फक्त स्नेहालय नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ज्या यंत्रणा यासाठी समन्वय साधताय, मदत करताय आणि धाव घेताय त्याचं सर्वोच्च श्रेय आहे. तुम्ही पाहताय की सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये, कारण माझे मित्र सुद्धा मला म्हणतात अरे बालविवाह का थांबवतो, कोणाच्या लेखीचं का वाटवत करतो, अशा अनेक प्रकारचे वाक्य पण मला आलेलं आहेत. मी सायकल यात्रेमध्ये अनेक लोकांना भेटलो त्यामध्ये मला लक्षात आलं आयांची जे आया आहेत त्यांच्या समस्या, अरे माझा नवरा तो दारू पितोय त्याच्यापासून माझी मुलगी सुरक्षित नाहीये, समाजात कस काय खात्री करू शकते आणि माझा 15 वर्षाचे बालविवाह केल्याशिवाय मला पर्याय नाहीये. अशा प्रकारच्या भूमिका पद्धतीने आयांनी मला समोर वाक्यता केलेली आहे आणि या वाक्यतांना मला उत्तर द्यायचं होतं की तुमची मुलगी शिकली तर आता कुटुंब हे उज्ज्वल करेल, तरच हा बालविवाह किंवा आपला भारत देश विकसित होईल. मित्रांनो मला सांगायचं जगाचे प्रत्येक देश 50 वर्ष पुढे आपले आहेत आणि आपला भारत देश जर 50 वर्ष मागे असेल फक्त एकच कारण आहे बालविवाह, बालविवाह आणि बालविवाह. कारण अनेक वर्षांपासून हा विषय खूप भयानक पद्धतीने आणि सातत्यपूर्वक हाताळत होते, पण आज 21व्या शतकामध्ये सुद्धा हा बालविवाह कुठल्याही प्रकारे हाताळता येत नाहीये. तर मला या 60 मित्रांना माझ्याकडून आज आणि 10 दिवसातून आव्हानात्मक आहेत की इथून मागे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रणनीती करणार आहोत आणि या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले हे मित्र नक्कीच आपला जिल्हा आणि आपला सगळ्या समाज, आपला परिसर हा स्वतः जबाबदारी घेणार आहे की आपला परिसर बालविवाह मुक्त करेल, आपला तालुका बालविवाह मुक्त करेल, आपला जिल्हा बालविवाह मुक्त करेल आणि तसं आपला महाराष्ट्र राज्य सुद्धा बालविवाह मुक्त करेल आणि ही 60 जणांची यंत्रणा भारत बालविवाह मुक्त करण्यासाठी तयार राहणार आहे. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या रॅलीचा शेवटचा दिवस. ही रॅली उडान प्रकल्प, स्नेहालय, उज्ज्वल फाउंडेशन, सायकल असोसिएशन, अहमदनगर रोटरी क्लब व राजमुद्रा करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही सायकल रॅली काढण्यात आली. प्रथमतः त्यांचे आभार. ही सायकल रॅली काढून आपण समाजातील एका ज्वलंत विषयाला म्हणजे बालविवाह
तीन रंगाचा आभारी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी हा भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी हा भारत देश घडविला. गेले 8-10 दिवसापासून आम्ही हा सायकल रॅलीचा प्रवास यशस्वी केलेला आहे. गेल्या 10 दिवसात आम्हाला अनेक अनुभव आले. खरं तर म्हणजे सांगायचं, हा उडान प्रकल्प आणि बालविवाह, बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी संकल्पना घेऊन आम्ही पूर्ण अहमदनगर जिल्हा फिरत गेलो. शेवगाव, पाथर्डी, नेवासा फाटा अशा ठिकठिकाणी तालुक्यातील शाळा, महाविद्यालय यांना आम्ही भेटी देत उडान प्रकल्पाची माहिती, बालविवाह ही जी जनजागृती करत आम्ही संपूर्ण तालुकाभर गावोगावी फिरलो. ज्या कारखान्यांना आम्ही भेटी दिल्या, त्या झोपडपट्टीला आम्ही भेटी दिल्या. कारण बालविवाह हा काय प्रकार आहे, कारण बालविवाह काय लवकर केला जातो, त्यांचे प्रश्न आम्ही सोडवले. त्याला विचारलं तुम्ही बालविवाह का करता, तर त्यांनी सांगितलं जे आमची हे आहे की जे आम्हाला मुलांसाठी साखर शाळा नाही उपलब्ध, मुलांना आम्ही कुठे ठेवायचं. ज्यावेळेस आम्ही ऊस तोडणीसाठी जातो, मुलांना अजून शाळा नाहीये, उपलब्ध नाहीये, त्यासाठी साखर शाळा आहे पण जिथे शिक्षणासाठी शिक्षक उपलब्ध नाहीये, ज्या मुलांना अजून योग्य ते सुविधा उपलब्ध नाहीये, या सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला. गेली 10 दिवस आमचा प्रवास खूप आनंदात झालेला आहे, खूप आनंदात आणि खूप जल्लोषात झाला. आजच्या प्रमाणे आमचे जे स्वागत केले, आल्यानंतर आमचे जे स्वागत केले, असे अनेक महाविद्यालयामध्ये आमचे स्वागत केले गेले. अनेक कॉलेजमध्ये, अनेक महाविद्यालयामध्ये आमचे स्वागत करण्यात गेले. बाल उडान प्रकल्पामध्ये आमचे राजमुद्रा कल्याण अकादमी आणि अशा अनेक संस्था मिळून आम्ही ही रॅली प्रकल्पामध्ये सहभागी झालो. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो की आम्हाला या रॅलीमध्ये सहभाग घेण्यामध्ये संधी दिली आणि आम्ही खरोखर आनंदी आहे. आदरणीय व्यासपीठ सर्वांना माझा नमस्कार. माफ करा मी जास्त औपचारिक वेळ घेत नाही. यामध्ये सर्वात प्रथम मी आदरणीय खाडे सर आणि खाडे मॅडम आम्ही सर्वजण, आमची सर्व टीम त्यांच्या मनापासून खूप खूप आभारी आहोत. कारण त्यांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आमच्या या सायकल रॅलीचं, अक्षरशः सांगायचं म्हणजे संध्याकाळी उशिरा नगरमध्ये पोहोचायचे आणि सकाळी पुन्हा आम्ही रेडी होत नाही तोपर्यंत आमच्यासोबत हजर असायचे. मलाच कळत नव्हतं की मॅडमांची प्रकृती पण ठीक नव्हती, तरी सुद्धा एवढा प्रवास करायचे. तिथून आमच्यापासून उशिरा निघायचे, नगरमध्ये पोहोचायचे कधी, पुन्हा सकाळी लवकर निघायचे कधी, पुन्हा आमच्यापर्यंत पोहोचायचे कधी. दिवसभर आमची व्यवस्था पण इतकी छान केलेली होती. आताच आपल्या एका विद्यार्थ्याने सांगितलेलंच आहे, विद्यार्थ्याने पण सांगितलेलं आहे. आणि सुधा कांबळे मॅम ह्या सुद्धा 2-3 ठिकाणी आमच्या सोबत होत्या. त्या तर इतक्या व्यस्त असतात त्यांच्या कामामध्ये. जेव्हा श्रीरामपूरचं बोरावके कॉलेज ना, श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आणि आपल्या सायकल रॅलीच्या सर्व यात्रींना मेडिटेशनचं महत्त्व काय असतं, मुलीच्या जीवनाचे स्वागत करा, प्राचीन काळापासून आतापर्यंत आणि हे विश्व असेपर्यंत या विश्वाला स्त्रीची किती गरज आहे याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. त्यानंतर पुन्हा त्यांनी एक NSSचा कॅम्प निमगाव खैर गावामध्ये आयोजित केलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा हेच मोलाचं मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले की यापुढे सुद्धा नक्कीच मेडिटेशन वगैरे जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रयत्न करू देण्याचा. माधवराव देशमुख सर रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे आणि त्यांच्या मॅडम सुद्धा बऱ्याच वेळा आमच्यासोबत बऱ्याच कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले. त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. खूप आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आजच्या या बालविवाह मुक्त भारत व बेटी बचाओ बेटी पढाओ या दोन अतिशय सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयाने घेऊन काढलेल्या सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय स्टेजवरील सर्व मान्यवर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, विशेषतः ही सायकल रॅली
जी आपण काढली 26 जानेवारी 16 जानेवारीपासून तर 26 जानेवारीपर्यंत 10 दिवसाची संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 500-550 किलोमीटरची ही सायकल रॅली आपण आयोजित केली होती. तर या आयोजित सायकल रॅलीमध्ये प्रामुख्याने ज्यांचा फार मोठा मोलाचा सहभाग होता, सगळ्यात म्हणजे सायकल रॅली बरोबर सायकलवर त्या मुलांमध्ये विद्यार्थिनीमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी बरोबर असणारे आमचे सन्माननीय प्रवीण सर सायकलवर त्यांच्याबरोबर होते आणि प्रत्येक ठिकाणी मी बघितलं, मी 4-5 ठिकाणी गेलो होतो. प्रत्येक ठिकाणी प्रवीण सरांनी एक लिडरशिप दाखवून सगळ्यांना बरोबर घेऊन कोणी मागे राहिलं का, कोण गेलं, कोणाची जेवायची सोय झाली का, कोणाचं झोपायचे काय प्रॉब्लेम आहे का, असं स्वतः जातीने लक्ष दिलं. एक लिडरशिपचं त्यांच्यामध्ये मला मोठे गुण आढळले आणि ते प्रवीण सर त्याच्यामध्ये आपल्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ही रॅली यशस्वी करण्यामध्ये फार मोठा मोलाचा सहभाग होता. दुसऱ्या वेळेस आमच्या नंदाताई पांडुळे मॅडम, ते राजमुद्रा ग्रुपच्या नंदाताई पांडुळे मॅडमनी सुद्धा या रॅलीमध्ये खूप मोठा सहभाग दाखवला आणि त्यांच्याबरोबर त्यांचे विद्यार्थी होत्या. मी तर सरांना म्हणलो होतो, साहेब फार मोठी जबाबदारी, एवढ्या मुलं घेऊन 550 किलोमीटर आपल्याला सायकलवर जायचं, तेवढं काय नाही, आम्ही बांगलादेशला जाऊन असले, त्याच्यामुळे आम्हाला काही फार विशेष वाटत नाही. तर नंतर पांडुळे मॅडम सतत त्या मुलींबरोबर होत्या, मुलींच्या सहभागात होत्या आणि ज्या वेळेला आपली रॅली जिथे मुक्कामाला असेल तर त्यावेळेला त्या मुलींची हितगुज करत होत्या, मुलींच्या मनात काय आहे ते जाणून घेत होत्या, त्यांच्या काही समस्या असतील तर त्याच्यावर सुद्धा ते उत्तर देत होत्या. म्हणजे ज्या मुली अंतर्मुख होत्या त्यांना त्या बोलायला लावत होत्या. तर असं त्यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं. त्याच्यानंतर अजून नितीन खाडे सर तर खरोखरच या रॅलीचे प्रवर्तकच म्हणावे लागतील. नितीन खाडे सर आणि आमच्या सौभाग्यवती वहिनी साहेब यांनी सुद्धा खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. ते खरोखर आहे. मला साहेबांचा 5:30ला फोन येतो, उठले का म्हणणं, हा उठले, चला येतो मी तुम्हाला घ्यायला. किंवा मग साहेब म्हणलं मी येतो तुला घ्यायला, तू थांबा घरी म्हणून. तर खाडे मॅडम आणि खाडे साहेब यांनी खूप मोठं सहकार्य केलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बेटी बचाव आणि बेटी पढाव हा जो आहे प्रकल्प, जो आहे प्रकल्प म्हणण्यापेक्षा ही थीम आहे, याच्या ज्या आद्य प्रवर्तक आहेत सन्माननीय डॉक्टर सुधाताई यांनी सुद्धा खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. आणि RBNP कॉलेज, रावसाहेब बोरावकी कॉलेजमध्ये त्यांनी सर्व मुलांचं मेडिटेशन घेतलं. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं, पण मी तुम्हाला सांगतो की RBNP कॉलेजच्या ज्या मीनाताई जगदरे आहेत त्या पवार साहेबांची सख्खी बहीण आहे. त्यांच्याशी सुद्धा ताईंचे इतके मैत्रीचे संबंध होते मीनाताई जगदरेंबरोबर. तर त्या सुद्धा आमच्या रॅलीच्या त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण सहभागी झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल अतिशय चांगले उद्गार काढले. त्याही म्हणल्या की हा विषय हा महात्मा फुले ज्योतिताई फुलेंपासून आहे आणि अजून पण या विषयामध्ये आपण सोल्युशन लिहिलेलं नाही. पण रोटरी क्लब अहमदनगर आणि तुमचं स्नेहालय आणि उडान प्रकल्प यांनी अतिशय सामाजिक ज्वलंत विषयाला हात घातलेला आहे. त्याच्यानंतर संगमनेरला सुवर्णताई मालपाणी उद्योग समूहाच्या सर्व त्या सुद्धा आमच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. त्यांनी त्यांच्या जीवन शिक्षण मंदिर कॉलेज शाळा आहे, त्या शाळेने पूर्ण आम्हाला तिथं संगमनेरमध्ये सहकार्य केलं. त्याच्यानंतर सह्याद्री कॉलेजचे भाऊसाहेब संतुजी थोरात संस्थेचं आहे, तिथल्या सुद्धा सगळ्या प्राध्यापकांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप जोर सहकार्य केलं. Yeah.
धरती